यशोवाणी दिवाळी अंक 2023 ध्वनिमुद्रित अंक भाग दुसरा। मी नम्रता देखणे यशोवाणी दिवाळी अंकासाठी माझी कविता वाचत आहे। कवितेचे शीर्षक आहे एकटी। मी उभी एकटी या सज्जा काठी, पाहतही किलबिलणारी घरटी। कल्लोळ जगाचा बघते, ही एकटी व्यथा लपवत हास्या मागे। आभास दिलास तू इथे आल्याचा, भेटीचा आपुल्या मीही उत्सव केला। वरवरचे बोलणे जे ऐकत होते, तळखोल तुझ्या प्रेमात भिजला। दोघांचे सुकले अश्रू गावही भरले, कण ओलाव्याचे तरीही उरले। इतक्यात कुठुनी हाक मारली कोणी, क्षणात संपली सोबत कधी ना कळले। स्थिर इथे उभी मी अन तू एक प्रवासी, ती संगत सरून गेली त्याच क्षणाशी। अनाकलनीय सत्य न समजे मनाला, मौनात ढाळते शुष्क फुलांच्या राशी। नमस्कार, मी नंदिनी रानडे यशोवाणी दिवाळी अंक 2023 यासाठी कविता वाचन करते आहे। कवितेचं नाव आहे पुंकर। कदाचित दुरावले हात जरी, मनाची पकड सैल नको। कदाचित दुरावले हात जरी, मनाची पकड सैल नको। फुंकर मारताना काळजी घे, ठिणगी उडू देऊ नको। वाटा तशा सारख्याच असतात, असल्या नागमोडी तरी पुढेच जातात। चहूकडे पसरत जाऊन वाटसरूला दिशा देतात। मध्येच दुभंग झाली तरी इच्छित वाट सोडू नको। मध्येच दुभंग झाली तरी इच्छित वाट सोडू नको। फुंकर मारताना काळजी घे, ठिणगी उडू देऊ नको। फुंकर असते सावली मनाची, फुंकर असते सावली मनाची। कधी फुंकर तगमग जीवाची, कधी हळुवार कधी टोचरी, नसते तिला परवा कुणाची। फुंकर असते सावली मनाची, कधी फुंकर तगमग जीवाची। कधी हळुवार कधी टोचरी, नसते तिला परवा कुणाची। उरात वणवा पेटला जरी, तू जळून जाऊ नको। उरात वणवा पेटला जरी, तू जळून जाऊ नको। फुंकर मारताना काळजी घे, ठिणगी उडू देऊ नको। फुंकर मारताना काळजी घे, ठिणगी उडू देऊ नको। धन्यवाद। हॅलो फ्रेंड्स, मी सुषमा वैद्य। हा लेख ज्याचं शीर्षक आहे शिवथरगड, पिकनिक स्पॉट नव्हे तर अंतर्मनाचा ठाव घेणारे ठिकाण, हा लेख मी यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी सादर करत आहे। शिवथरगड हे पर्यटन स्थळ जरी अतिशय नयनरम्य अशा सृष्टी सौंदर्याने नटलेलं असलं तरीसुद्धा ते पिकनिक स्पॉट म्हणून ओळखलं जात नाही, तर याची एक स्वतंत्र अशी वेगळी ओळख आहे। पावसाळ्यात सह्याद्रीमध्ये अनेक ठिकाणी अनेक सुंदर धबधबे वाहत असतात। लगेच ते ठिकाण म्हणजे एक पिकनिक स्पॉट बनते। असेच एक सुंदर ठिकाण म्हणजे मुंबईहून विकेंडला जाण्यासारखं म्हणजे शिवथरगड। पुण्याहून 3 तासावर असलेले एका दिवसात जाऊन येण्यासारखे हे ठिकाण। सह्याद्रीच्या दाट खोऱ्यातील उंच उंच पर्वतरांगा, मध्येच एखादा उंच कडा,
पुण्याहून भोर मार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट नावाचा 20 किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगर कुशीत गर्द झाडीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिवथर आहे. पावसाळ्यात वरंध घाटातून दुतर्फा असलेल्या झाडीतून पुढे जात असता लांबवर दिसणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे दिवे म्हणजे जणू काही राणीच्या गळ्यातली माळच. पर्यटनप्रेमींना भ्रमंती करण्यास आल्हाददायक आनंद देणारा असा हा घाट आणि तिथून पुढे गेल्यावर संत रामदास स्वामी यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही घड. वातावरण शुद्ध, सात्विक भाव जपत असणारं आणि आपल्या रोजच्या जगापासून खूप दूर असणारं एक सुंदर ठिकाण म्हणजेच ही शिवथर घड. रोजच्या जगापासून खूप दूर असणारं म्हणजे असं म्हणायचं कारण म्हणजे इथे मोबाईलला रेंज नाही. भारतामध्ये अगदी हिमालयामध्ये कैलास, मानस, एव्हरेस्ट बेस कॅम्प तसंच जगामध्ये सुद्धा अनेक परदेशात अनेक ठिकाणी हिंडलेली मी, तरीसुद्धा शिवतर गरीचे सौंदर्य, तिथलं पावित्र्य हे मनाला काहीतरी वेगळंच देऊन जातं असं मला नेहमी वाटतं. आत्तापर्यंत मुंबईहून किंवा पुण्याहून मी अनेक वेळा शिवथरघळीच्या या सौंदर्याचा आस्वाद घेतला आहे. तरीसुद्धा कधीही परत जायचं म्हटलं की मनमोर पिसारा फुलवून आनंदाने नाचू लागतात. पावसाळ्यात येथील धबधबा जो काही दुथडी भरून वाहायला लागतो तो पाऊस संपला तरी जानेवारी फेब्रुवारीच नव्हे तर मार्चमध्ये सुद्धा कधी कधी दिसून येतो. धबाबा आदळे तोय असं याचं रामदास स्वामींनी जे वर्णन केलेलं आहे ते किती यथायोग्य आहे हे धबधबा जेव्हा आपण बघतो तेव्हाच लक्षात येते. क्षीरप्रपात म्हणजे दुधाचा धबधबा अशा शब्दात याचं वर्णन करावं असं मला वाटतं. आजच्या काळात सुद्धा तेथील धबधब्याचा आवाज सोडला तर तिथे कुठचा शब्द नसतो. निशब्द अशी ती शांतता आणि त्या शांततेतील मनात भय उत्पन्न करणारे आणि तरीसुद्धा मनाला कसली तरी ओढ लावणारे सौंदर्य अंतर मनाला स्पर्शून जाते. त्यामुळे तिथे गेल्यानंतर जे ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेचे भाव मनात येतात आणि तिथे येण्याची इच्छा झाल्याबद्दल देवाचेच आपण आधी शतशः आभार मानावेत. खरं तर माणूस आपलं रोजचं आयुष्य जगताना त्याला आपल्या स्वतःबद्दलचं किती आणि काय ज्ञान असतं ते ज्याचं त्यालाच बघायलाही वेळ नसतो. आणि आपण जे जगतो ते म्हणजेच जीवन जगणं तेच सगळं आहे असं आपल्याला वाटत असतं. खरं तर कितीतरी वेळा काही ना काही कारणाने ओझरतं असं आपल्या कानावर पडतच असतं की आपला देश म्हणजे संत परंपरा, योग, आयुर्वेद यांचा वारसा जपणारा असा देश आहे. पण आपल्या रोजच्या जीवनात धावपळीच्या असं प्रत्येकजण म्हणतो तरीसुद्धा आपण अगदी प्रत्येक क्षण धावपळीत असतोच असं काही नाही. म्हणजे डेली रुटीनला कंटाळलो म्हणून एखादा मूव्ही बघणं, एखादा छंद जोपासणं, अधूनमधून छोट्या मोठ्या टूर्स, हॉटेलिंग, नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांच्यामध्ये जाऊन काही कार्यक्रमानिमित्त मन रमवणं अशा काही ना काही ॲक्टिव्हिटीज आपण करतच असतो. पण या पलीकडे जाऊन आपण स्वतःच्या आतमध्ये म्हणजे आपल्या अंतर्मनात डोकवायला तसं फारच कमी वेळा जातो. एखादा माणूस तसा प्रयत्न करतोही पण त्याला ठाव ठिकाणा लागेलच याची खात्री नसते. परंतु समजा आपण इथे येऊन 2-3 दिवस उपासनेसाठी राहायचा प्रयत्न केला तर आपलं बाह्य मन आणि आपलं अंतर्मन अशा मनाच्या 2 वेगळ्या अवस्था आपल्याला हळूहळू उमगत जातात.
पण त्याही पलीकडे त्या अंतर्मनाचा तळ गाठण्याचा योगच मला या शिवथरघळ येथे काही दिवसांपूर्वी आला. ऐल तीराकडून पैल तीराकडे प्रवास असं याचं वर्णन करावं असा अनुभव मला तेव्हा तिथे आला. परत ज्या वेळेला मी तिथे जाऊन समर्थांचं दर्शन घ्यायचं असं ठरवलं तेव्हा तिथे जात असताना मला माझ्या मागच्या त्या वेळच्या शिवथरघळच्या ट्रीपची आठवण झाली. आपल्याकडे नेहमीप्रमाणे कोणतेही सुंदर ठिकाण म्हणजे सेल्फी स्पॉटच समजला जातो. मग त्या जागेचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व काय आहे याचं आपल्याला काहीही घेणं देणं नसतं. त्यावर रस्ते कसे खराब आहेत, सरकारचं काहीच कसं लक्ष नाही, फक्त यावरच आपण नको तितकी चर्चा करत असतो. शिवथरघळचं ऐतिहासिक महत्त्व सांगायचं म्हणजे 16व्या शतकात हा परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबारचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते. पुढे 1648 शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि समर्थ रामदास स्वामी सन 1649 या घळीत वास्तव्यासाठी आले. ते नंतर सन 1660 पर्यंत म्हणजे 10-11 वर्ष आणि मध्ये काही काळ सोडून परत त्या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची 7-8 दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. शिवाजी महाराज व समर्थ यांची पहिली भेट येथे शिवथरघळमध्ये झाली. सन 1676 दक्षिण दिग्विजयासाठी जाताना श्री समर्थांचा आशीर्वाद घेऊनच येथून छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले. आजच्या जगाला या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थ भक्त श्री शंकर कृष्णदेव यांनी 1916 साली लावून दिला. या जागेचं पावित्र्य राखण्याचा सुंदर मठ ही संस्था आटोकाट प्रयत्न करत असते. परंतु दर्शनासाठी येणारी काही मंडळी तेथे सेल्फी काढण्याचा उद्योग करत असतात. धबधब्यासमोर सेल्फी काढणं हे एक वेळ ठीक आहे, परंतु समोर असलेल्या गुहेमध्ये जिथे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला त्या जागी स्थापलेल्या समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्या मूर्ती समवेत स्वतःचे सेल्फी काढणं, तसंच या गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे गोवर्धन पर्वत उचलल्यासारखं करंगळी टेकून आविर्भाव करत सेल्फी काढणं, फोटोशूट करत असतानाच्या कॉमेंट्स त्या जागेच्या शांतता आणि पावित्र्य याचा कसा भंग करत आहेत हे मी यावेळी येथे महिनाभर सेवेसाठी आले असता खूप वेळा दिसलं. तेथील गुहेत प्रार्थनास्थळी शांतता राखा अशी पाटी असताना सुद्धा लोक सेल्फी काढण्याचा मोह आवरू शकत नाही. हे बघून वाईट वाटल्यामुळे आणि तसंच मी तेथे व्यवस्थापनासाठी असल्यामुळे त्या लोकांना तिथे तसं करण्यास मनाई केली. परंतु जे कोणी तिथे येऊन आपल्या अंतर्मनाचा शोध घेणं या दृष्टीने प्रयत्न करतील ते आपल्या प्रयत्नात नक्कीच यशस्वी होतील असा मला विश्वास वाटतो. समर्थांची त्यांच्यावर नक्कीच कृपा होईल. आपण सर्वसामान्य माणसे सुट्टी म्हटली की आपल्या मनात एकच विचार येतो, मित्रमैत्रिणी किंवा फॅमिलीसोबत पिकनिकला जाऊ. पण कोणाच्याही सोबतीने किंवा सोबतीशिवाय सुद्धा अशा ठिकाणी जाण्याचा विचार क्वचितच आपल्या मनात येतो ना. प्रत्येकाने लवकरात लवकर कधीतरी एकदा तरी तिथे जाऊन तिथल्या रामदास स्वामींनी दासबोध लिहिला त्या गुहेत जिथे फक्त धबधब्याचाच आवाज आहे अशा जागी शांत चित्ताने डोळे मिटून जमेल तेवढा जास्तीत जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न केला तर त्या जागेच्या पावित्र्यामुळे, सौंदर्यामुळे
तिथल्या निस्तब्ध शांततेमुळे आपल्यासारख्या सामान्यांना जो काही आनंद मिळेल तो नक्कीच अवर्णनीय असा आनंद असेल. त्यामुळे हा लेख वाचणाऱ्या सर्वांनी कधी ना कधी एकदा तरी तिथे जाऊन समर्थ रामदास स्वामींचं दर्शन आणि समोर वाहणारा धबधबा याला एकदा तरी भेट द्या आणि स्वतः असा अनुभव घ्या, असं मला अगदी मनापासून वाटतं. तर छोट्या मित्रमैत्रिणींनो, दिवाळीच्या सुट्टीमध्ये तिथे जायचा नक्की विचार करा. हां, बाय बाय. नमस्कार, मी गीतांजली पारखी. यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी किशोर कुमारने भांडी घासली आणि लता मंगेशकरने कपडे धुतले हा लेख सादर करीत आहे. ऐन दिवाळीत कामवाल्या बाईची सुट्टी, पण करणार काय? चिडचिड करून उपयोग नाही, काम तर करावे लागणारच. कामवाल्या आजी काही फिरायला गेल्या नव्हत्या, तर पंढरपूर येथील एका अनाथाश्रमाला दिवाळीनिमित्त भेट द्यायला गेल्या होत्या. निराधार माणसांना कपडे, दिवाळीचा फराळ, सुगंधित तेल, उटणं असं सगळं घेऊन त्यांचा भजनी मंडळाचा ग्रुप जाणार होता. स्वतः पोटापुरतं कमवत असूनही त्यांचा हा उदात्त विचार ऐकून मी 2-4 साड्या अजूनच त्यांच्याजवळ पाठवल्या आणि आनंदाने सुट्टी पण दिली. आपल्याला तर असं समाजकार्य होत नाही, त्या करत आहेत तर त्यांना सहकार्य केलंच पाहिजे. असं सगळं असलं तरीही ऑफिसचं कामकाज, दिवाळीची घरातली कामं यांनी जीव अगदी मेटाकुटीला आला होता. रविवारची एकच सुट्टी. बाथरूममध्ये तर कपडे आणि भांड्याचा ढीग साठलेला. काय करावे? इतक्या सगळ्या कामाचे नियोजन कसे करावे? आपल्याला कोण मदत करणार? जनाबाईला दळण करायला साक्षात विठ्ठलाने मदत केली. आपण तर काही इतके पुण्यवान नाही आणि काम तर केलंच पाहिजे. खरं तर किती साधा प्रश्न असंच कोणालाही वाटेल, पण अशी परिस्थिती आल्यावर काय मनस्थिती होते ते गृहिणीलाच माहीत असते. अखेर लढाईला सुरुवात केली, पण म्हणावं अशा गतीने काम होईना. मग एक कल्पना सुचली. छानपैकी किशोर कुमारची गाणी लावली. एका पाठोपाठ एक से एक गाणी ऐकत ताला सुरात भांडी घासली. अगदी स्वच्छ. भांड्याचा काना कोपरा घासून लख्ख झाला. गाण्यांच्या नादात भांडी घासून कधी झाली हे समजलंच नाही. आता मला उत्साह आला. लता मंगेशकरांची गाणी लावली आणि कपडे धुवायला सुरुवात केली. पुन्हा तशीच जादू झाली. कितीतरी दिवसांनी मी मनसोक्त कपडे धुतले. माझ्या लक्षात आलं, माझे कपडे आणि भांडी माझ्याकडे बघून आनंदाने हसत आहेत. माझ्या स्पर्शाने त्यांना समाधान लाभले. अगदी पाळणाघरातील मुलाला आईच्या स्पर्शाने लाभावे तसे. मलाही माझ्या कपडे आणि भांड्यांविषयी प्रेम वाटू लागले. आईने आणि दाईने बाळाला सांभाळण्यात, आंघोळ घालण्यात फरक आहेच की. तर असं काम झाल्यावर मीही खुश झाले. अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे माझे हातपाय बराच वेळ पाण्यात साबणात राहिल्याने अगदी स्वच्छ मऊ मुलायम झाले. इतके की मॅनिक्युअर पेडिक्युअर करण्याची गरजच उरली नाही. असे एक एक फायदे मला जाणवायला लागले आणि कामवालीनं दांडी मारली तरी राग येईनासा झाला. हे सगळं कसं घडलं तर किशोर कुमार व लता मंगेशकर यांच्यामुळे. ऑल क्रेडिट गोज टू किशोर कुमार अँड लता मंगेशकर. खरंच या कलाकार लोकांनी आपले जीवन खूप सुसह्य केले आहे. सुखदुःखाच्या कोणत्याही प्रसंगात सुमधुर संगीत आपल्याला साथ देतं. आयुष्यातील कठीण प्रसंग, दुःख संगीत श्रवणाने हलकं होतं. म्हणूनच माझ्या मते कामवाली आली नाही
तर ते काम मला करणं अवघड होतं, पण किशोर कुमार आणि लता मंगेशकर मदतीला धावून आले आणि काम कधी झालं ते मला कळलंही नाही. त्या दोघांनीच माझं काम केलं. संत जनाबाई इतकी नसली तरी थोडीशी पुण्यवान मी देखील आहे, म्हणून अशी सुंदर माणसं माझ्या वाट्याला आली, जी माझा अवघड कार्यभाग लीलया पार पाडतात. धन्यवाद. नमस्कार, मी मोहिनी खामकर. माझी कविता यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी सादर करत आहे. कवितेचं नाव जगणं. शब्द, ओळी आणि कविता बांधून ठेवू की मोकळे सोडू? प्रेम, भावना आणि ओढ जपून ठेवू की अंतर ठेवू? नातं, बंध आणि आयुष्य जगून घेऊ की अडकून जाऊ? श्वास, शांती आणि मन भरून घेऊ की वाहू देऊ? परमेश्वर, मोक्ष आणि संसार फक्त हात जोडू की एकरूप होऊन जाऊ? नमस्कार, मी डॉक्टर समिधा गांधी यशोवाणी दिवाळी अंकासाठी आपणासमोर सादर करत आहे नापास आईची गोष्ट ही एक स्वरचित कथा. माझ्याशी बोलू नकोस, मला उगीच राजा सोन्या म्हणू नकोस, मला तू अजिबात आवडत नाहीस, मी आजपासून मोठ्या आईच्या पुढ्यात झोपणार आहे. आय हेट यू. ऋषीचे गाल, नाक लाले लाल झाले होते. त्याच्या गोल डोळ्यात राग मावत नव्हता. त्याला त्याच्या आईचा म्हणजेच राहीचा खूप राग आला होता. राही म्हणजे माझी लेक, डॉक्टर राही सरदेशपांडे, शहरातली एक प्रसिद्ध निष्णात न्यूरोसर्जन. संध्याकाळी अचानक आलेली एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया संपवून ती कशी बशी ऋषीच्या शाळेत त्याच्या बक्षीस समारंभासाठी पोहोचली होती. पण तोपर्यंत समारंभ संपला होता आणि आम्ही घरी जायलाच निघालो होतो. ऋषीला बेस्ट बॉयचे बक्षीस मिळाले होते आणि त्याला ते आई समोर घ्यायचे होते. मी आणि त्याचे आबा त्या समारंभासाठी गेलो होतो, पण जवळपास सगळ्याच मुलांच्या आया आणि काही जणांचे दोन्ही पालक आपल्या मुलांचे कौतुक पाहायला आले होते. याला अपवाद फक्त ऋषीचा. त्याचे बाबा कार्डियक सर्जन आणि आई न्यूरोसर्जन. दोघांनाही रात्रंदिवस कधीही तातडीने पेशंट बघायला, वेळप्रसंगी शस्त्रक्रिया करायला जावे लागे. तरी राही तिला जमेल तसा ऋषीला वेळ देता यावा म्हणून धडपडायची. 1-2 ठिकाणी तिने कन्सल्टंट म्हणून जाणं बंदही केलं होतं. आपले पेशंट आणि ऋषी हे सोडून तिला बाकीचं आयुष्यच नव्हतं. तिची सतार तर किती विसरूनच गेली होती. कित्येक दिवसात तिने सतारीला हातही लावला नव्हता. तिच्या परीने ती खूप करत होती. तिचा नवरा सृजन सुद्धा ऋषीला जास्त वेळ देता यावा म्हणून नेहमी प्रयत्न करायचा, पण त्यालाही ते तितकेसे जमायचे नाही. आमच्या शहरात सर्जनचीच संख्या कमी होती. त्यात या दोघांइतके शिकलेले आसपासच्या पंचक्रोशीत कोणीही नव्हते. त्या दोघांची होणारी धावपळ पाहूनच आम्ही दोघांनी लेकीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. रिहान, आमचा मुलगा, जर्मनीत सेटल झालाय. त्याची मुलं लहान होती तेव्हा काही वर्ष मी जर्मनीत येऊन जाऊन काढली. आता त्याची मुलं मोठी झाली. राहीचं लग्नही उशिराने झालं आणि ऋषी झाला तोपर्यंत तर तिची 35 ओलांडून गेली होती. तसा ऋषी समजूतदार होता, पण आज मात्र तो खूपच रागावला होता. त्याच्या सगळ्या मित्रांच्या आया तिथे होत्या. त्याच्या एका मित्राची आई पण डॉक्टर होती, तरीही ती आली होती आणि
ऋषीला सगळ्यात जास्त बक्षिसं मिळाली होती आणि त्याची आई मात्र तिथे नव्हती, म्हणून मित्रांनी त्याला अगदी चिडवून बेजार केलं होतं. आम्ही दोघेही त्याची समजूत काढायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात राही आली. मग तर त्याचा पारा आणखीन चढला. घरी येतानाही तो राहीच्या गाडीतून यायलाच तयार नव्हता. आमच्याबरोबरच तो घरी आला. राहीनं त्याच्यासाठी आणलेल्या रिमोटच्या गाडीला त्याने हातही लावला नाही. आताही न जेवता आमच्या बेडरूममध्ये जाऊन मुसमुसत होता. इथे राहीच्याही डोळ्याला धार लागली होती. राहीच्या बाबांना ऋषीची समजूत काढायला पाठवून मी राहीजवळ बसले. माझा जीव तिच्यासाठी तीळ तीळ तुटत होता. तिची ओढाताण मला दिसत होती. माझ्या कुशीत शिरून ती कितीतरी वेळ रडत होती. आई, मी नापास झाले ग. इतक्या सगळ्या परीक्षा मी उत्तम मार्काने पास झाले, पण आज मात्र मी नापास झाले. आई, मी सोडून देऊ का ग प्रॅक्टिस? सृजन आणि मी धो पैसे कमवतोय ग, पण त्याचा काय उपयोग? मी घरी राहिले तर ऋषी आनंदात तरी राहील, पण मग माझे पेशंट्स, त्यांचं काय होईल? आजही ना, खरं सांगते, मी लवकर यायला निघाले होते. तेवढ्यात एक हेड इंजुरीचा पेशंट आला. त्याचं तातडीने ऑपरेशन करणं गरजेचं होतं ग. मला ऋषीकडे यायचं होतं, पण त्या पेशंटला सोडून कशी येऊ मी? तो पण कोणाचा तरी मुलगाच आहे ना. त्याच्याही जीवन मरणाचा प्रश्न होता ग. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत बसून होते. तिला मोकळी होऊन देणं गरजेचं होतं. हे बघ बाळा, तुझं काहीही चुकलेलं नाही. परिस्थितीच तशी आहे. आपण यातून काहीतरी मार्ग नक्की काढू. तसा ऋषी पण लहान आहे ग. त्याला समज येईपर्यंतचाच प्रश्न. होईल सगळं ठीक. आजची रात्र ऋषीला माझ्याच पुढ्यात झोपू देत. आम्ही दोघं बोलतो त्याच्याशी. तू पण आवर. आता सृजन पण येतील. दोघं जेवा. आपण उद्या सकाळी बोलूयात. आई, तुमचं जेवण झालंय का? तुम्ही पण काही खाल्लेलं नसेल. अगं, ऋषीच्या शाळेत फूड फेस्टिवल पण होतं. आम्ही बरंच खाल्लंय तिथे. आत्ता भूक नाही. रात्री वाटलं तर दूध घेऊ. राही कपडे बदलायला गेली. तितक्यात सृजन आलेच. मी त्यांना थोडक्यात काय घडलं याची कल्पना दिली आणि आमच्या खोलीत गेले. सृजन आणि राहीमध्ये काय बोलणं झालं माहीत नाही. इथे आमच्या बेडरूममध्ये आजोबा आणि नातू झोपले होते. ऋषी झोपेतही उंदके देत होता. मी त्याच्या शेजारी आडवी होऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होते. तो आपसुकच मला बिलगला. सकाळी राहीचे डोळे सुजलेले वाटत होते. थोड्या वेळाने ऋषीही उठला. अजूनही त्याचा राग गेलेला नव्हता. राही त्याला लाडीगोडी लावत होती, पण याचा राग काही केल्या कमी होईना. राहीने स्वतः त्याला आवडतो म्हणून त्याच्या आवडीचा ढोकळा केला होता, पण ऋषी ढोकळा खायला अजिबात तयार नव्हता. सृजन पण ऋषीच्या कलाने घ्यायचा प्रयत्न करत होता. सृजनला खरं तर ऋषीने एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा इशू केलेला अजिबात आवडलं नव्हतं. त्याच्या मते ऋषी आता मोठा झालाय, त्याने असे हट्ट करायला नकोत. पण केवळ राहीसाठी ते गप्प बसले. आपले खाऊन झाल्यावर ते नाराजीनेच बाहेर पडले. मी राहीला खूण केली आणि ऋषीच्या जवळ गेले. ऋषी, आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. ये गोष्ट. ऋषीचा राग थोडासा कमी झाला असं वाटलं. पण जर ढोकळा खाल्लास तरच. आधी गोष्ट. ऋषी हट्टाच्या मूडमध्ये होता. बरं, खाता खाता ऐक. ऋषीच्या आबांनी मध्यम मार्ग निवडला. ओके, डन. गोष्टी वेडा ऋषी लगेच तयार झाला. त्याच्यासमोर ढोकळा आणि चटणीची ताटली ठेवली. त्याने खायला सुरुवात केली आणि मी गोष्ट सांगायला लागले. एक होतं गाव. त्या गावात एक जोडपं राहायचं. जोडपं म्हणजे कपल ना आजी? ऋषीने विचारलंच. अगदी बरोबर. तर या जोडप्याला एक बाळ झालं. गोरपान रंग, काळे भोर केस, गोबरे गोबरे गाल आणि सरळ नाक. एकदम छान दिसायचं ते बाळ. आई, बाबा, आजी, आजोबा सगळे त्याचे खूप लाड करायचे. ते बाळ सगळ्यांसाठी अगदी खूप म्हणजे खूपच स्पेशल होतं. ऋषीच्या ताटलीतला ढोकळा संपला. त्याच्या पुढे आलेल्या सफरचंदाच्या फोडी तो खाऊ लागला. मी क्षणभरच थांबले तर लगेच, मोठी आई, पुढं काय झालं सांग ना. ऋषी पुढची गोष्ट ऐकायला उतावीळ झाला होता. अरे सांगते, किती घाई. तर हे बाळ हळूहळू मोठं व्हायला लागलं. रंगायला लागलं, दुडदुडू धावायला लागलं. खूप मस्ती करायचं.
जर्रा म्हणून शांत बसायचं नाही. आपला ऋषी एवढी मस्ती मुळीच करत नाही, नाही का हो? मी त्याच्या आबांना विचारले. छे, एकदम शहाणा मुलगा आहे तो. वेडी वाकडी मस्ती मुळीच करत नाही. आबांनी माझ्या म्हणण्याला पुस्ती जोडली. तर हा आपल्या गोष्टीतला बाळ होता ना, तो सायकल चालवायला शिकला. त्याला सायकल चालवायला खूप आवडायचं. त्याच्या मित्राने एकदा त्याला हँडलवरचा हात सोडून सायकल चालवून दाखवली आणि याला म्हणाला, तू पण अशी चालवून दाखव. बाळाला वाटलं की आपण पण चालवावी अशी सायकल, नाहीतर आपला मित्र चिडवेल. बाळ हात सोडून सायकल चालवायला गेला आणि त्याचा तोलच गेला. तो दाणकन रस्त्यावर आपटला. त्याचे डोके एका दगडावर आपटले. बाळ एकदम निपचित पडला. त्याचा मित्र घाबरला. त्याने बाळाच्या आईबाबांना बोलवलं. आई बाबा धावत पळत तिथे आले. बाळाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. बाळ अजूनही डोळे उघडत नव्हता. आई बाबा तर रडायलाच लागले. तिथल्या डॉक्टर काकांनी सांगितलं की बाळाचं लवकरात लवकर ऑपरेशन करायला लागेल. मी मोठ्या डॉक्टर मॅडमना फोन करून बोलवतो. डॉक्टर काकांनी मॅडमना फोन केला तेव्हा त्या घरी जायला निघाल्या होत्या. त्यांच्या मुलाचा बर्थडे होता. त्यांच्या घरी मुलाचे मित्र येणार होते. त्या वेळेत घरी पोचल्या नाहीत तर बाळ रुसला असता. पण डॉक्टर मॅडमनी क्षणभर विचार केला. त्यांना एकदा वाटलं की सांगावं मला यायला नाही जमणार. त्या काही बोलणार एवढ्यात आपल्या बाळाच्या आईने डॉक्टर काकांकडून फोन घेतला आणि म्हणाल्या, मॅडम प्लीज प्लीज तुम्ही या. तुमच्याशिवाय कोणीही माझ्या बाळाला बरं करू शकणार नाही. माझ्या बाळाला वाचवा. लवकर या प्लीज. असं समजा की माझं बाळ तुमचाच मुलगा आहे. मॅडमनी विचार केला. मी माझ्या बाळाला समजावेन. तो शहाणा मुलगा आहे आणि त्याचे मोठी आई आबा आहेत ना त्याच्याबरोबर, ते मिळून छानपैकी वाढदिवस साजरा करतील. आणि त्या मॅडमनी आपल्या मुलाला फोन केला. त्याला सगळं सांगितलं. मॅडमचा मुलगा एकदम शहाणा होता हं. तो म्हणाला, डोंट वरी मम्मा, तू पटकन बाळाला बरं करायला जा. मी आत्ता मित्रांबरोबर बर्थडे सेलिब्रेट करतो. मग तू घरी आलीस ना की आपण पुन्हा सेलिब्रेट करू. मॅडम मग त्या बाळाला बरं करून रात्री उशिरा घरी आल्या. इतक्या दमून आल्यावरही त्या त्यांच्या मुलाबरोबर खेळल्या. मुलाचे खूप लाड केले. आई बाबा आणि बाळ सगळेच हॅप्पी झाले. ऋषी, तुला काय वाटतं त्या मॅडमनी काय करायला हवं होतं? तू त्या मॅडमचा मुलगा असतास तर तू तुझ्या मम्माला जाऊन दिले असतेस? मी ऋषीला विचारलं आणि ऋषीला आत्ता कुठे उलगडा झाला. मोठी आई, यातला मॅडम म्हणजे माझी मम्मा आणि तिची मुलगा म्हणजे मी, हो ना? हुशार आहे हो आपला नातू, मी ऋषीच्या आबांना म्हणाले. आहेच मुळी, माझ्या वळणावर गेलाय. आबांनी पण संधी सोडली नाही. बरं का ऋषी बाळा, डॉक्टर म्हणजे सोल्जरच असतात. सोल्जरला कसं कधीही लढाईला जावं लागतं, तसंच डॉक्टरांचं असतं. सिरियस पेशंट आला की त्यांना पण लगेच जावं लागतं. म्हणतात ना, ड्युटी फर्स्ट. आणि तुला तर इतरांना एवढ्या मोठ्या आजारातून बरे करणाऱ्या आईचा अभिमान वाटायला हवा, हो ना? पण तुझ्या मम्माला वाटतंय ती नापास मम्मा आहे. नापास म्हणजे फेल बरं का? आता तूच सांग, मम्मा पास का फेल ते? आबांनी ऋषीला समजावले. मम्मा फेल नाही काय झाली, ती तर फर्स्ट आली आहे. मम्मा वेर आर यू? ऋषी धावत आपल्या आईकडे गेला आणि माय मम्मी इज द बेस्टेस्ट मम्मा इन द वर्ल्ड असं म्हणत तिच्या गालाच्या खूप साऱ्या पप्प्या घेऊ लागल्या. मुलं आणि आपले काम या द्वंद्वात अडकलेल्या समस्त आयांना समर्पित. मी मृणालिनी वझे यशोवाणी दिवाळी अंकासाठी गॅरी पॉल्सेन यांनी लिहिलेली व्हाय डू आय रीड ही इंग्रजी कविता वाचत आहे. व्हाय डू आय रीड? अ ब्युटिफुल पोएम अबाउट द पॅशन ऑफ रीडिंग. Why do I read? I just can't help myself. I read to learn and to grow
to laugh and to be motivated. I read to understand things I have never been exposed to. I read when I am crabby, when I have just said monumentally dumb things to the people I love. I read for strength to help me when I feel broken, discouraged, and afraid. I read when I am angry at the whole world. I read when everything is going right. I read to find hope. I read because I am made up not just of skin and bones, of sights, feelings, and a deep need for chocolate, but I am also made up of words. Words describe my thoughts and what is hidden in my heart. Words are alive when I have found a story that I love. I read it again and again, like playing a favorite song over and over. Reading is not passive. I enter the story with the characters, breathe their air, feel their frustrations, scream at them to stop when they are about to do something stupid, cry with them, laugh with them. Reading for me is spending time with a friend. A book is a friend. You can never have too many. नमस्कार, मी मृणालिनी वझे यशोवाणी दिवाळी अंकासाठी व्हाय डू आय रीड ह्या इंग्रजी कवितेचा मी केलेला स्वैर अनुवाद वाचत आहे. मी कशासाठी वाचते? मी कशासाठी वाचते? कारण मी नाही रोखू शकत स्वतःला त्यापासून. मी नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचते. मी स्वतःला समृद्ध करण्यासाठी वाचते. मी हसण्यासाठी वाचते. मी प्रेरणा मिळवण्यासाठी वाचते. ज्याविषयी कोणतीही माहिती नाही अशा गोष्टी समजून घेण्यासाठी मी वाचते. जेव्हा मी उगीच चिडचिड करते आणि जवळच्या व्यक्तींबरोबर अत्यंत मूर्खासारखी वागते, तेव्हाही मी वाचते. जेव्हा मी मोडून पडणार आहे असं वाटतं, जेव्हा मनामध्ये भय आणि निराशा दाटून येतात, तेव्हा मानसिक बळ मिळावं म्हणून मी वाचते. सगळ्या जगाविषयी संताप उफाळून येतो तेव्हा मी वाचते आणि सगळं काही सुरळीत चाललं असतं तेव्हाही मी वाचते. मी वाचत असते आशेचा किरण शोधण्यासाठी. मी फक्त हाडामासानी बनलेली, निरनिराळे अनुभव घेणारी, विविध भावना असलेली, अखंड स्वार्थाचा विचार करणारी एक व्यक्ती नाही, तर शब्दांमधून जडणघडण झालेली एक माणूस आहे मी. म्हणून मी वाचते. शब्दांमधून व्यक्त होतात माझे विचार आणि माझ्या हृदयात दडलेली गुपितं. शब्द जिवंत होतात जेव्हा पुस्तकातली गोष्ट अलगद मनात शिरते. मी ती गोष्ट पुन्हा पुन्हा वाचते. एखादं आवडतं गाणं आपण वारंवार ऐकतो ना, अगदी तसंच. वाचन म्हणजे निष्क्रियपणा नक्कीच नाही. मी पुस्तकातल्या पात्रांबरोबर त्यांच्या जगात प्रवेश करते, त्यांच्याबरोबर श्वास घेते, त्यांची सुखदुःख अनुभवते. कोणी वेड्यासारखं वागत असेल तर त्याला अडवण्याचा प्रयत्न करते. मी पुस्तकातल्या पात्रांबरोबर रडते, खिदळते. पुस्तक म्हणजे माझा सखा. अतिपरिचयामुळेही ज्याची अवज्ञा होत नाही असा.
नमस्कार. मी साधना राजहंस टेंभेकर यशोवाणी दिवाळी अंकासाठी माझा स्वलिखित लेख गांडूळ, कचरा आणि मी हा वाचित आहे. तर लेखाचं शीर्षक आहे गांडूळ, कचरा आणि मी. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे लहानपणापासूनच मोठमोठ्या क्वार्टर्समध्ये राहण्याची सवय असल्याने मला स्वतःच्या बागेचं खूप आकर्षण. पण लग्नानंतर पुण्याला आल्यावर फ्लॅटमुळे ते सुख कधी मिळालंच नाही. मात्र 2006 साली जमिनीचा छोटासा तुकडा असलेलं का होईना पण अंगणाचं घर मिळालं आणि मी माझ्या बागेची स्वप्न बघू लागले. नेमकं त्याच दरम्यान पेपरमधून ओला कचरा व्यवस्थापनवर रोजच निरनिराळे प्रयोग वाचण्यात येऊ लागले. त्यामधील एका लेखाने प्रेरित होऊन मी गांडूळ खताचं संयंत्र घरी घेऊन आले. आता तर बाग सुधरविण्याचा माझा उत्साह द्विगुणितच झाला. पहिल्या दिवशी 1-2 दिवस मुद्दाम साठवून ठेवलेला ओला कचरा मोठ्या उत्साहाने त्यात टाकला. आपल्या घरी इतका कचरा असतो की 1-2 दिवसातच तुझं यंत्र भरेल असं मुलांनी म्हटलं खरं, पण खरी गोची पुढेच झाली. नेमक्या पुढील 2-3 दिवसात उसळी आणि भाज्या अशा झाल्या की कांद्याच्या पातीशिवाय कचराच निघेना. भरीत भर मुलांच्या परीक्षा संपल्या म्हणून तर कधी वाढदिवसाचे निमित्त म्हणून पुढील आठवड्यात आमच्या हॉटेलच्या फेऱ्याही वाढल्या. मी मात्र गांडुळांच्या काळजीत. अशाच एका हॉटेलातील गेट टुगेदरला गेलो असताना नेहमी बडबडणाऱ्या मला गप्प गप्प बघून मैत्रीण म्हणालीही, काय ग, आज मूड दिसत नाही तुझा, कसला विचार करतेस? गांडुळाला खायला काय देऊ याचा. काय? ती अंगावर गांडूळ पडावं तशी किंचाळली. जस्ट जोकिंग यार, मी कसं तरी निभावून नेलं, पण मनात काळजी होतीच. दुसऱ्या दिवशी लगोलग नेहमीच्या भाजीवाल्याकडे गेले. जरा फ्लॉवर द्या हो, पण जरा जास्त देठ आणि पानं असलेला. हा, काय म्हणालात? असं माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं बघत तो म्हणाला. तशी इतरही गिऱ्हाईक परग्रहावरच्या व्यक्तीला बघावं तसं माझ्याकडे बघू लागली. अन मुळाही पानांसकट. अहो वहिनी, पण तुम्ही तर पाला कधीच नेत नाही. हो, पण आज करायची आहे मला पाल्याची भाजी. तुमची काही हरकत? बरं बरं घ्या, म्हणून घाबरून त्याने मला भाजी दिली. आता मी सकाळी उठल्यावर भाजीच्या आधीच कचरा चिरू लागले. तोही कधी कधी भाजी चिरली नसेल एवढा बारीक. चिरण्याचे कष्ट कशाला घेतेस, तसाच टाकत जा, लेकाने टोकलेच. अरे बिचारी छोटी छोटी गांडूळ, ती दात पण नाहीत त्यांना खायला, त्रास नसेल का होत त्यांना? आता मात्र मुलाने काळजीच्या नजरेने माझ्याकडे पाहिलं व खांदे उडवून तो निघून गेला. नेहमीप्रमाणे हे फळ आणायला निघाल्यावर मी ओरडले, अहो जरा कलिंगड, खरबूज अशी फळं आणा. हा अगं, पण ती फळं फारशी आवडत नाहीत ना आपल्याला, कधीतरी आणतो का आपण ती? अहो आपण नाही खाल्ली तर कामवाल्या बाईला देईन मी, पण आणा. अगं कामवाल्या बाईला पैसे दे तू हवं तर, मी ओझं कशाला बाळगू? अहो आता कसं सांगू, त्या फळांचा कचरा खूप होतो ना, म्हणून आपल्या गांडुळांना नको का? ह्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. आता मी आमच्या स्वयंपाकापेक्षाही गांडुळाच्या खाण्याची जास्त काळजी करू लागले. जास्त कचरा व्हावा म्हणून आणलेल्या रोजच्या पालेभाज्या खाऊन मुलं वैतागली. एकदा तर भाजी विक्रेत्याजवळील बाजूला पडलेल्या खराब पालेभाज्यांच्या कचऱ्याच्या ढिगाकडे मी अनिमिष नेत्रांनी पाहत होते. भाजी ठेवण्यासाठी नेलेल्या पिशवीतच तो त्याच्यासाठी अनवॉन्टेड पण माझ्यासाठी प्रिशियस असा कचरा मी खाली वाकून भरणार, तोच मुलीने मला मागून खेचले. आई, अगं काय चाललंय तुझं? असं ओरडत जवळजवळ खेचतच तिने मला घरी आणलं व आईला यापुढे एकटीला भाजी आणायला पाठवायचं नाही असं फरमान सोडलं. आता मला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, गांडूळ आणि त्यांचा खाऊ कचरा हेच दिसू लागलं होतं. एकदा मुलीच्या मैत्रिणीकडे घराच्या वास्तूला बोलवलं असताना तिची आई उत्साहाने नवीन सुंदर सजवलेलं घर, त्यातील सोयी, कलात्मक मांडणी सगळं दाखवताना
माझी नजर दुसरीकडे इतरच काहीतरी शोधत होती. अहो, पण तुमच्या घरातला कचरा कुठे असतो? माझा निष्पाप प्रश्न. म्हणजे काय? नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? त्या जरा करवदल्याच. अहो काकू, म्हणजे तुम्ही घर इतकं सुंदर आणि स्वच्छ ठेवलंय की घरात कचराच होत नाही की काय, असं आईला वाटलं. हो ना गाई? हो हो, मी कसं बसं म्हटलं व तिथून सटकलेच. माझ्या गांडूळ व कचरा प्रेमाचे असे एक एक परिणाम भोगत गेल्याने मुलं व त्यांचे बाबा यांची एक मीटिंग झाली म्हणे व शेवटी जवळच्या भाजीवाल्याकडून कचऱ्याचा रतीब लावायचं ठरलं. आजकाल कचऱ्याला भाजीपेक्षाही जास्त भाव आहे. समदे लोक ते पेपरात वाचून खत का काय करू लागले आहेत ना, असं म्हणून त्यानं रेट वाढवून घेतला. यंत्राची किंमत आणि कचऱ्याचा खर्च यापेक्षा तुला रेडीमेड खत परवडलं असतं आई, असं मुलं म्हणत असली तरी आपल्या हौसेला मोल असतं का हो? आता तर मी माझी सुंदर बाग आणि तिचा पेपरमध्ये आलेला फोटो या दोन्हींची सुंदर स्वप्न अजूनच जोमाने बघू लागले आहे. मी शर्वरी अमित देशपांडे वाचत आहे स्वरचित कविता यशोवाणीच्या दिवाळी अंकासाठी. कवितेचं शीर्षक आहे दूर हिरव्या रानी. दूर हिरव्या रानी तुझ्या बासरीचे सूर, मालकंस ऐकता मन दर्शना आतुर. दूर हिरव्या रानी कुठे पारवा घुमतो, माझ्या मनीच्या राऊळी श्रीरंग रंगतो. दूर हिरव्या रानी अवतरे मोरपीस, तुला भेटण्यासाठी जीव होई कासावीस. दूर हिरव्या रानी दिसे सावळा कान्हा, धन्य धन्य होते मीच राधा मीच मीरा. मी शुभांगी दातार माझा आत्मभान हा ललित लेख यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी वाचते. एक छोटासा अगदी नेहमी घडणारा प्रसंग, पण त्या दिवशी तो अचानक काहीतरी खूप देऊन गेला असं वाटलं मला. मी डोंबिवलीहून ठाण्याला जायला गाडी पकडली. प्रथम वर्गाच्या महिलांच्या डब्यामध्ये छोट्या सीटवर 3च महिला बसतात. पूर्वी कधी कधी चौथी सीट म्हणून छोटीशी जागा मिळायची, पण हल्ली तसं होत नाही. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की 3 जणी व्यवस्थित बसू शकतात. मी ज्या सीटवर बसणार होते तिथे खिडकीच्या बाजूला आणि टोकाला एक एक महिला आधीपासून बसून आल्या होत्या. राहता राहिली मधली सीट. मी जाऊन बसले तर ज्या बाई खिडकीत बसल्या होत्या त्या मला म्हणाल्या, जरा सरकून बसा हो, प्रेशर येत आहे. मला आश्चर्य वाटलं, कारण तशी व्यवस्थित जागा होती. पण म्हटलं असेल, कारण लोकलमध्ये रोज प्रवास न करणाऱ्यांचे चेहरे आणि हालचाली रोज प्रवास करणाऱ्यांना पटकन ओळखता येतात. तसंच काहीसं माझ्या बाबतीत त्यांनी ओळखल्यामुळे त्या मला तसं सांगत असतील. तर असो, आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं, हे तर आम्ही रोज ऐकतो आणि अनुभवतो. अगदी खरं आहे. मी थोडीशी सरकले आणि आमचा प्रवास सुखेनैव सुरू झाला. त्या खिडकीत बसून पोथी वजा काहीतरी वाचत होत्या. त्यातल्या 2-3 वाक्यांवर माझी नजर गेली. अर्थातच दैनंदिन जीवन आणि सदाचरण अशा गोष्टींवरचं ते भाष्य होतं. वेळात वेळ काढून, खरं तर मिळेल त्या वेळात हे त्या रोज वाचतात याचं मला मनापासून कौतुक वाटलं. नोकरीनिमित्त मला असा प्रवास रोज करावा लागत नाही, त्यामुळे मला अशा स्त्रियांविषयी मनापासून आदर वाटतो आणि मला तो करावा लागत नाही याबद्दल कृतज्ञतासुद्धा वाटते. बरं, आता इतका विचार करून थांबावं की नाही? पण नाही. गाडीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने पुढचा विचार मनात आलाच. या एवढं वाचतात, पण वागताना मात्र थोडंसुद्धा जुळवून घ्यायची यांची तयारी नाही. मग काय उपयोग? म्हणजे त्यांचं वाचन वायाच नाही का? ते फक्त सवयीचं आहे म्हणून करतायत.
थोडंसं जुळवून घ्यायला काय हरकत आहे? इतके विचार करता करता माझी उतरायची वेळ झाली, म्हणून मी उठून बाहेर येऊन उभी राहिली. वाटलं की काहीतरी चुकतंय. एकतर त्यांच्या एका वाक्यावरून मी इतके सगळे अंदाज बांधायची गरज आहे का? दुसरं म्हणजे माझे अंदाज बरोबर आहेत कशावरून? कदाचित त्या असं प्रथमच वागल्या असतील. मी त्यांना असं लगेच कोणत्या तरी चौकटीत बसवणं चुकीचं आहे, असा विचार करून मनातले विचार पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. मग लक्षात आलं की त्यांना असं काही म्हणून मी काय मिळवलं? तर काही सुद्धा नाही. पण त्यांच्या वागण्यातला तो विरोधाभास मी माझ्या वागण्याला लावून बघितला तर मी सुद्धा कधी कधी असं करत असेन, वागतच असेन, नाही का? म्हणजे त्यांच्या वागण्याचे अंदाज लावत बसण्यापेक्षा मी माझ्यासाठी त्याचा वापर केला तर मला फायदाच होईल. वागताना माझंही कधी असं होत असेल तर मलाही त्याचं भान येईल. माझ्या उक्ती आणि कृतीमध्ये अशी तफावत सापडली तर त्याचं काय करायचं याचा शोध या प्रसंगाच्या निमित्ताने व्हायला हवा. त्यामुळे या प्रसंगाकडे आत्मपरीक्षणाची संधी म्हणून बघायला काय बरं हरकत आहे? बाहेरून आत केलेला प्रवास मला खूप काही देऊन जाईल. नको त्या स्थानकावर न रेंगाळता माझ्या इच्छित स्थळी पोचण्यासाठी माझा प्रवास योग्य दिशेने होईल. हल्ली आपण सारखं आत्मपरीक्षणाबद्दल बोलतो, वाचतो, ऐकतो, पण सतत असंही म्हणत असतो की शांतपणे बसून विचार करायला एवढा वेळ कुठे आहे? पण जर अशा दैनंदिन घडणाऱ्या प्रसंगांकडे डोळसपणे पाहिलं तर सोपं होईल. बाहेर डोकावण्याची सवय पटकन लागली आहे. पण आता आपला असा आतला प्रवास करणं काही अवघड जाणार नाही. सराव केला तर कदाचित बाहेरचा प्रवास थांबेल आणि आतला जास्त रंजक होईल. कोणी आत्मपरीक्षण करा असं म्हटलं तर येणारं दडपण आणि वाटणारी भीती हळूहळू कमी होत जाईल. विचार करता करता खरंच माझं स्टेशन आलं आणि मी उतरले तर मला एकदम हलकं वाटत होतं. किती पटकन आपण इतरांना आणि कधीकधी स्वतःला दोष देतो. त्यांनी साध्य काहीच होत नाही. पण अशा दैनंदिन अनुभवांकडे जर आरशात पाहिल्यासारखं पाहिलं तर कळेल की आपण नक्की काय आणि कसं करतो. कारण असं म्हणतातच ना, दर्पण झूठ न बोले. धन्यवाद. मी धनश्री जोशी. कोकण तेच आहे ही कविता यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी सादर करीत आहे. कोकण तेच आहे. नाही रे नाही, कोकण तेच आहे. भाताची रोपं आहेत, डोंगरवाटा आहेत. काळी करवंदाची जाळी शोधली की मिळते. आता स्वच्छ रस्ते आहेत. नागमोडी असली तरी बिनखड्ड्याची वाट आहे. आता स्वच्छ रस्ते आहेत, नागमोडी असली तरी बिनखड्ड्याची वाट आहे. छान न गळणारी घरं आहेत. घरात नळाने पाणी येतंय, शेताला पंपाने पाणी मिळतंय. विज्ञान तंत्रज्ञानाचा सुरेख संगम कोकणात साधलाय. कोकणचा कॅलिफोर्निया होतोय. तू आहेस कुठे? काजूचे कारखाने, रसाचं कॅनिंग, फणसाचे घरे. कोकणचा हापूस आता 7 समुद्रापलीकडे गेलाय. नाचणीची भाकरी आणि कुळथाचं पिठलं, फणसाची सांदणं, पंचतारांकित भोजन झालंय. विविध प्रयोग होत आहेत. रोपवाटिका बहरतायत. 7 समुद्रापारची मंडळी कोकण मेव्याची वाट बघतायत. नात्यांचे बंध जपलेत. एरवी कुठेही असला तरी कोकणी माणूस गणपती होळीला कोकणात येतोय. घराचं कुलूप काढून घरात पालखी घेतोय. गणेश उत्सव दणक्यात साजरा करतोय. तेव्हा घरं लेकी सुनांनी, मुला नातवंडांनी गजबजतात. दारीच्या वृंदावनात तुळस डोलू लागते. अंगणी छान रांगोळी सजते.
अन्नपूर्णा रांधू लागते. भाजणीचे वडे, उकडीचे मोदक, मेतकूट घालून केलेला गुरगुट्या भात. भाजणीचे वडे, उकडीचे मोदक, मेतकूट घालून गुरगुट्या भात, खमंग कुळथाचे पिठले, तांदूळाची भाकरी, पानगी आणि आंबोळी, सोबत नारळाची चटणी. सगळं सागर संगीत होतं. भाजणीचे वडे, उकडीचे मोदक, मेतकूट घालून केलेला गुरगुट्या भात, खमंग कुळथाचे पिठले, तांदूळाची भाकरी, पानगी आणि आंबोळी, सोबत नारळाची चटणी. सगळं सागर संगीत होतं. आता जात्यावर दळाला लागत नाही. आता जात्यावर दळाला लागत नाही. विहिरीचे पाणी पंपाने घरात येते. सुखावह आहे सारे. बदल घडतोय, घडणार. बदल घडतोय, घडणार. निसर्गाचा नियमच आहे. बदल घडतोय, घडणार. निसर्गाचा नियमच आहे. त्याचा स्वीकार करायचा आणि कोकणात यायचं. कारण आहे रे, कोकण आहे तसेच आहे. कोकण आहे तसेच आहे. मी शर्वरी अमित देशपांडे. सावंतवाडीचा पाऊस हा स्वलिखित ललितलेख यशोवाणीच्या दिवाळी अंकासाठी वाचत आहे. सावंतवाडीचा पाऊस. संध्याकाळचे जेमतेम 5-5:30 वाजलेत, पण बाहेर अंधार दाटून आलाय. आभाळ्यात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे. दूरवर कुठेतरी पक्ष्यांचे आवाज कानावर पडत आहेत. पाऊस कधीचा कोसळतोय. हवेत छानपैकी गारवा आहे. बराच वेळ झालाय खिडकीपाशी बसून आहे. हातात चहाचा वाफाळणारा कप आणि एकीकडे किशोरी आमोणकरांचं अब रतिया किधर गवाई रे चालू आहे. पण मन मात्र कुठेतरी दूर जाऊन पोहोचलंय. डोळ्यांसमोर येतोय तो सावंतवाडीचा धोधो ओतणारा पाऊस. तो देखील जून-जुलैमधला संततधार पाऊस. 4-4 दिवस सूर्यनारायणाचं दर्शन देखील नाही. नद्या नाले गच्च भरून वाहत आहेत. शेतात नांगरणी पेरणीची कामं सुरू आहेत. गुडघाभर चिखलात पाय रुतवून डोक्यावर इरली घेऊन शेतकरी कामात गुंतलेत. दूरवर पसरलेली हिरवीगार शेतं आणि बांधावर उभी असलेली उंचच उंच नारळीची झाडं. नजर जाईल तिथे नुसती हिरवाई. नदीकाठच्या कातळावर थोडं थोडं शेवाळ साचू लागलंय. नद्या ओढ्यांवर मुलांची गर्दी होऊ लागलीय, गळ टाकून मासे पकडायला. बाकी कोकणातल्या नद्या तशा तुलनेने लांबी रुंदीला लहानच. त्यामुळे 2-3 पावसात दुथडी भरून वाहू लागतात. दूर डोंगराच्या कुशीत वसलेल्या कित्येक खेड्यात अजून वीज देखील पोचलेली नाहीये. त्यामुळे संध्याकाळ होऊ लागली की ही छोटी छोटी खेडी अंधारात गुडुप्प होऊन जातात. श्रावणात तर अजून आल्हाददायक चित्र असायचं. पावसाचा थोडा जोर कमी व्हायचा. मोठे आनंदाचे दिवस असायचे ते. याचं कारण म्हणजे श्रावण महिन्यात असलेली सणांची रेलसेल आणि सुट्ट्यांचीही. श्रावणी सोमवारी तर दरवेळी सकाळची शाळा. घरी आल्या आल्या उपवासाचा फराळ म्हणजे आम्हा मुलांसाठी तर मेजवानी असायची. या श्रावणातला ऊन पावसाचा खेळ अगदी बघण्यासारखा. नशीब जोरावर असेल ना तर मग बऱ्याचदा इंद्रधनुष्याच्या थाटही नजरेला पडतो. पण काही म्हणा, सावंतवाडीच्या पावसाची मजा काही औरच. कविवर्य मंगेश पाडगावकर जर इथे पावसाळ्यात राहिले असते ना तर त्यांनी वेंगुर्ल्याच्या पावसाप्रमाणे सावंतवाडीच्या पावसावरही नक्की कविता केली असती. वयाची 16-17 वर्ष सावंतवाडीत गेल्यामुळे इथल्या पावसाची कित्येक रूपं मी पाहिलेत, नव्हे डोळ्यात साठवली आहेत. एकदा का पावसाला सुरुवात झाली की त्याचं बरसणं अगदी अव्याहतपणे 4-4 दिवस चालतं. मग विजेचा लपंडाव ठरलेला. त्यात तिन्ही सांजेच्या वेळी जर वीज गेली तर मात्र पावसाचा कोसळण्याचा आवाज आणि रातकिड्यांची किरकिर यांच्या मिश्रणातून एक अजब गूढ वातावरण निर्मिती होते. असा हा हवाहवासा वाटणारा
वाट बघायला लावणारा सावंतवाडीचा पाऊस. पण आत्ता माझ्या खिडकीतून ना झाडं दिसतात ना आकाश. दिसतो तो फक्त पाऊस आणि नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली उंचच उंच इमारतींची रांग. अशावेळी नकळत मनात गूढ परंतु उदास भावना दाटून येते आणि कवी ग्रेस यांच्या ओळी आठवतात. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जागमज आली दुःखाच्या मंद स्वराने. नमस्कार, मी वीणा भागवत. पँगॉंग लेक, लडाख हा लेख मी यशोवाणी 2023च्या दिवाळी अंकासाठी सादर करत आहे. गतवर्षी आम्ही लडाखच्या सहलीला गेलो होतो. 10 दिवसांच्या आमच्या या सहलीतील शेवटच्या टप्प्याचा प्रवासानुभव येथे मी कथन करीत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी चहा नाश्ता करून साधारण 8:30ला निघालो. अर्ध्या वाटेपर्यंत आलो तसंच परत जायचं होतं. रस्ता तसा बराचसा सरळसोट. दोन्ही बाजूला दगड, गोटे, वाळू यांचं वाळवंट, मध्येच एखादा हिरवळीचा पुंजका, मधूनच सोबत करणारी नदी असा होता. कधी एखादी चढण, मग त्या डोंगरातून कोरून काढलेला चिंचोळा रस्ता, त्याच्या एका बाजूला प्रचंड कातळ तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. कधी तुम्ही डोंगर माथ्यावर असता तर बघता बघता त्याच्या पायाशी असता. कधी निळशार आभाळ असतं तर अचानक त्यात पांढऱ्या शुभ्र ढगांची गर्दी झालेली असते. आत्ता ऊन आहे म्हणेपर्यंत आभाळ येतं आणि प्रचंड वारा सुटतो. कधी कडाक्याची थंडी तर कधी भुरूभुरू पडणारं बर्फ. इथे तुम्ही कुठलीही गोष्ट टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही. आयुष्याची क्षणभंगुरता आपल्याकडेही आहेच, पण इथे ती सारख्या वाकुल्या दाखवत असते. इथली माणसंही तितकीच जिद्दी असावीत. ती रोजच नव्या उमेदीने संघर्ष करत आलेली संकट परतवायला उभी ठाकतात. सकाळी 7 वाजल्यापासून पुरुष बायका गरम कपडे घालून थंडीत कुडकुडत रस्त्याच्या कामाला लागलेले दिसतात. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही संस्था 12 महिने इथले रस्ते करत असते. जुने झालेले धोकादायक रस्ते नव्याने करत असते. कधी कधी भर उन्हात काम करणारे हे मजूर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या दाखवून आपल्याकडे पाणी मागतात. आपण कसली निसर्गाशी झुंज देणार? खरी झुंज तर हेच लोक देतात. केव्हा एखादा दगड घरंगळत खाली येईल आणि कपाळ मोक्ष होईल सांगता येत नाही. कधी सोसाट्याचा वारा सुटेल आणि हे वाळूचे डोंगर राळ उठवतील याचा नेम नाही. समोरच्या दरीत नदी वाहत असूनही तहान लागली तर मैलोन मैल पाण्याची सोय नाही. असं काही बघितलं याचा विचार केला की मग कळते आपल्या सुखासीन आयुष्याची किंमत. असो, तर आज प्रवास होता हुंडर ते पँगॉंग. मजल दरमजल करत यप काकांच्या म्हणजेच आमच्या गाडीचे चालक गोष्टी ऐकत ऐकत आम्ही साधारण 1:30 वाजता तिथे पोहोचू असा अंदाज होता. वाटेत आम्हाला दुर्बुक, शायोक, तांगसे, पुलुंग अशी गावं लागली. इथे सगळे ड्रायव्हर एकमेकांना समजून घेतात. रस्त्यावरून जाता येता हे जुलै म्हणत हसून नमस्कारांची देवाणघेवाण करतात. प्रसंगी पुढे गेलेली गाडी रिव्हर्स गिअर टाकून मागे घेताना त्यांचा अहंकार आडवा येत नाही. त्यांचं त्यांच्या भूमीवर, तिथल्या सौंदर्यावर प्रेम आहे. दुसऱ्याला मदत करायची वृत्ती आहे. एकूणच ही माणसं शांतताप्रिय, समाधानी आणि आनंदी वाटली. एकदा घाटात ट्रॅफिक जॅम सुटायची वाट बघत असताना पुढे असणाऱ्या सो कॉल्ड एलिट प्रवाशांनी गाडीतून रस्त्यावर टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि टेट्रा पॅक उचलून यप काकांनी आमच्या डिकीत आणून ठेवले आणि नंतर योग्य ठिकाणी कचऱ्यात टाकले. विचारल्यावर म्हणाले, लडाख स्वच्छ ठेवायचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे.
पँगॉंग लेकच्या प्रथमदर्शनी प्रेमात न पडणारा माणूस कुणी नसेलच बहुधा. मागे उभ्या ठाकलेल्या डोंगर रांगा आणि त्याच्या पुढ्यात पसरलेला हा विस्तीर्ण निळाशार जलाशय. निळ्या रंगाच्या किती निरनिराळ्या छटा यात उतरल्या होत्या. एरवी कुठे पाणी बघितलं की वाटतं आभाळाचं प्रतिबिंब पडून पाणी निळं दिसतंय. पण हा नजारा बघून असं वाटलं की या जलाशयात चिंब भिजून आज आभाळालाही याचा रंग चढलाय. कोण जास्त सुंदर दिसत होतं तेच कळत नव्हतं. इतक्या उंचीवर म्हणजे समुद्र सपाटीपासून 13,940 फुटांवर साधारण 150 किलोमीटर इतकं लांबवर पसरलेलं खाऱ्या पाण्याचं हे तळं म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. पँगॉंग पासून सुरू होऊन ते पुढे चीनमध्ये जाऊन संपतं. वर डोंगरावर साचलेलं बर्फ जेव्हा वितळून खाली येतं तेव्हा त्याच्याबरोबर डोंगरात असलेले क्षारही त्या पाण्यात उतरतात आणि म्हणून हे पाणी खारं आहे. असं म्हणतात की या पाण्यात क्षाराचं प्रमाण हे इतकं जास्ती आहे की ते मानवी शरीराला हानिकारक आहे. यात जलवनस्पती किंवा प्राणीही जिवंत राहू शकत नाहीत. गंमत म्हणून थोडा वेळ पाण्यात पाय ओले करण्यापलीकडे यात खेळू नये, पोहू नये. यामुळेच असेल या पाण्याचं स्वतःचं असं वेगळेपण, याचं स्वर्गीय सौंदर्य टिकू नये. यथावकाश तिथे आमचं फोटो सेशन झालं. 3 इडियट्स सिनेमातून हे तळं प्रसिद्धीच्या झोतात आलं. त्यामुळे या सिनेमातल्या सारखी स्कूटर, करीना कपूरचा ड्रेस, 3 इडियट्स बसतात ती बाकं असं सगळं पैसे देऊन फोटो काढण्यापुरतं तुम्ही वापरू शकता. मग काय, आम्ही तिथे भरपूर फोटो काढून दिलेल्या पैशांची वसुली करून घेतली. आमची राहायची जागा पँगॉंग पासून किंचित दूर म्हणजे मान या गावी होती. कॅम्पमध्ये राहायचा हा आमचा पहिलाच अनुभव. एका ओळीत 10-12 असे तंबू ठोकलेले होते. प्रत्येक तंबूत आत शिरल्यावर छोटीशी बाल्कनी सारखी बसायची जागा होती. तिथे 2 खुर्च्या आणि समोर जाळी होती. आपण आत गेल्यावर चेन ओढून दार लावल्यासारखा हा भाग बंद करता येतो. बाल्कनीतून आत जायला परत एक दार वजा पडदा होता. आत गेल्यावर प्रशस्त बेड, त्याच्यासमोर एक सोफा कम बेड आणि बेडच्या बाजूला साईड टेबल, तिथेच दिव्यांचं बटण आणि चार्जिंग पॉइंट होतं. बेडवर 2 भली मोठी जाडजूड पांघरुणं म्हणजेच कम्फर्टर्स होते. आम्हाला तिथे पोचायला साधारण 3:30 वाजले असावेत. हवेत बऱ्यापैकी थंडी होती. तिथे जरा खाऊन गरमागरम चहा पिऊन झाला. मी आणि माझी मैत्रीण आम्हाला दोघींना त्या निळ्या पाण्याच्या बॅकग्राऊंडवर निळ्या साड्या नेसून फोटो काढायचे होते. अहो शास्त्र असतं ते. आम्ही दोघींनी येताना सामानात गुपचूप एक साडी आधीच टाकली होती. आमचा कॅम्प पाण्यापासून तसा लांब होता. ऑक्सिजन कमी असणाऱ्या त्या हवेत आम्ही दोघी साड्या नेसून चालत तळ्याकाठी जाणं म्हणजे आमच्या नवऱ्यांचं टेन्शन वाढवणं होतं. म्हणून मग आम्ही यप काकांना विचारलं आणि ते एका पायावर तयार झाले. बरं, फोटो काढायचं कॉन्ट्रॅक्ट माझ्या मिस्टरांकडे असल्यामुळे त्यांना आमच्याबरोबर येणं क्रमप्राप्त होतं. अशा तऱ्हेने आम्ही दोघी साड्या गुंडाळून, चक्क गुंडाळून, बूट घालून, वर स्वेटर, मफलर अशा अवतारात निघालो. फोटो काढण्यासाठी साधारण योग्य जागा शोधून तिथे आम्ही दोघींनी हसत खिदळत, लाजत लाजत का होईना पोज देऊन फोटो काढले. बघता बघता थंडी वाढली होती आणि वाराही अगदी भरारा होता. आम्ही चटाचटा आमचा गाशा गुंडाळला आणि गाडीत येऊन बसलो. हौसेला मोल नाही म्हणतात ना, ते आम्हाला आज पटलं होतं. साधारण 5-5:30 वाजले असावेत. बाहेर चांगलाच उजेड होता, पण बाहेर पडायलाही नको वाटत होतं. यप काकांनीही बजावलं होतं, फार इकडे तिकडे करू नका, जरा आराम करा. बरं, तिथे ना टीव्ही ना नेटवर्क. जगाशी संपर्क तुटणं म्हणजे काय हे तिथे कळलं. राजकारण नाही, एंटरटेनमेंट नाही, व्हॉट्सअप नाही की इन्स्टा नाही. हळूहळू रात्रीचे 7:30 वाजले. बाहेर जाऊन डायनिंग सेक्शनमध्ये जेवून यायचंही जीवावर आलं होतं. पण मनाचा हिया करून आम्ही बाहेर गेलो. 2-5 मिनिटं चालायचा प्रयत्न केला, पण लक्षात आलं की हे काही आपल्याला मानवणारं नाही. आपण आपलं जेवायच्या खोलीत जाऊन बसलेलं बरं. आत गेलो तर गरमागरम चहा ठेवलेलाच होता. अवेळी घेतलेला असला तरी तो चहा अगदी अमृतासारखा वाटला. अजून सूर्यास्त होत होता. बाहेरचा नजारा सुंदर दिसत होता.
सावकाश, कुठल्याही कामाची गडबड नाही, कुठे जायची घाई नाही, कुणी येणार नाही, अशा निवांत क्षणाचे साक्षीदार होत आम्ही दोघंही आपापल्या विचारांबरोबर भरकटत बसलो. थोड्या वेळाने श्री व सौ पेठे आमच्यासारखेच कुडकुडत प्रवेशले. गप्पा मारता मारता जेवणं झाली आणि साधारण 9च्या सुमारास आम्ही आमच्या टेंटमध्ये परतलो. रात्री 10 नंतर लाईट जातात असं कळलं होतं. टेंटमध्ये वाऱ्याचा प्रचंड आवाज येत होता. टेंट कितीही बंद केलं तरी एवढ्याशा फटीतून देखील सू सू करत वारा आत शिरत होता. रात्री 9:30 पर्यंत आमचा हॉटेलवाला आम्हाला गरम पाण्याचा थर्मास आणि शेकायची पिशवी देतो असं म्हणाला होता. आता त्याची वाट बघणं सुरू झालं. त्याची कामं आटपून तो फक्त 15 मिनिटं उशिरा आला असेल, पण आम्हाला तो काळ किती मोठा असल्यासारखा वाटला. त्यांनी आणलेलं गरम पाणी घोट पिऊन शेकायची पिशवी पोटाशी घेतो न घेतो तो लाईट गेले. हातमोजे, पायमोजे, थर्मल्स, वर नेहमीचे घरात घालायचे कपडे, स्वेटर, जॅकेट आणि ती 2 जाड पांघरुणं असून सुद्धा ऊब लागत होती ती त्या गरम पाण्याच्या पिशवीची. आता पुढची रात्र हिच्याच आधारावर काढायची होती. रात्री 1:30 वाजेपर्यंत वाऱ्याचा जोर होता. नंतर हळूहळू जोर ओसरला, पण थंडी कायम. झोप लागत नव्हती, पण पडून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. रात्री नको नको ते विचार मनात येत होते. त्रस्त करणाऱ्या विचारांची मालिका काही संपत नव्हती. बरं, देवाची स्तोत्रे म्हणावी तर एकही स्तोत्र पूर्ण होत नव्हतं. सारखी आपली तीच ओळ चालू. किती वेळा घड्याळात बघून झालं. कसं काय, अजून 2च वाजले होते. इथे सूर्योदय लवकर होतो याचा आज पहिल्यांदा आनंद झाला. म्हणजे निदान 4:30ला तरी उजाडत असेल असा हिशोब करून पडून राहिले. मध्ये मध्ये डोळा लागला असेल, पण 5 वाजता टक्क उजेड पडला आणि हुश्य झालं. उठून उपयोग नव्हता, कारण गार पाण्याने तोंड धुवायची हिंमत नव्हती. टॉयलेटला जावं लागलं तर ही कल्पनाही करवत नव्हती. जरा वेळ चुळबुळ करून सूर्योदय तरी बघू म्हणून टेंटच्या बाहेर आलो, पण सूर्य डोंगरांच्या मागे कधीच उगवला होता. चहा किंवा गरम पाणी देण्यासाठी हॉटेलमध्ये काही जाग आहे का ते बघितलं तर सगळी सामसूम. मग काय, बसून राहिलो 6:15 वाजायची वाट बघत. 6:30ला गरम पाणी आलं. नुसतं तोंड धुतलं, कपडे बदलून जायच्या तयारीला लागलो. 7 वाजता चहा नाश्ता एकदमच आला. खाऊन पिऊन लेहकडे प्रयाण करायला आतुर झालो. कालची थरारक रात्र इथे काढल्यावर आज ते तळं, त्यातलं पाणी आम्हाला फारसं खुणावत नव्हतं. डोंगर माथ्यावरचं बर्फ बघून आहा होत नव्हतं. आता लागली होती परतीची ओढ, मायेच्या माणसांची आठवण. तिथे सगळं ठीक असेल ना याची हुरहुर. जरा पुढे आल्यावर सिग्नल मिळाल्यावर आधी फोन बघितला. कोणाचा काही महत्वाचा संदेश तर नाही ना याची खात्री केली. वाटेत दुर्बुक, सोलताक अशी गावं, मिलिटरीची ठाणी लागत होती. रमत गमत गप्पा गाणी ऐकत आम्ही चांगला पासला पोहोचलो. खारदुंगला नंतरचा 2ऱ्या क्रमांकाचा हायेस्ट मोटरेबल रोड चांगला पास. मग रीतीप्रमाणे फोटो बिटो काढून झाले. आजचा रस्ता मात्र खूपच खडबडीत आणि यप काकांची परीक्षा बघणारा होता. जसं लेह जवळ यायला लागलं तशी परत थोडी हिरवळ, थोडी झाडं दिसायला लागली. रस्त्यांवरची वर्दळ वाढली. खारू हे तसं मोठं गाव लागलं. आता आमच्या डाव्या बाजूला इंडस म्हणजेच सिंधू नदी वाहत होती. लेहला पोचल्यावर बायकी स्वभावानुसार आम्ही लेह मार्केट बघायला जायची आमची इच्छा पूर्ण केली. लेह हे मुंबई पुण्याच्या तुलनेत लहान असलेलं गाव, तरीही तिथे गाडी पार्किंगचा प्रश्न होताच. मग एका मोठ्या पार्किंगमध्ये कशीबशी जागा सापडली. तिथून आतल्या रस्त्याने आम्ही लेहच्या बाजारात प्रवेशलो. इथे हर तऱ्हेचे गरम कपडे, शाली, सुकामेवा, दागदागिने, शोभेच्या वस्तू विकण्यासाठी होत्या. प्रथेप्रमाणे थोडी खरेदी करून झाली आणि मग हॉटेलवर परतलो. संध्याकाळी आमच्या हॉटेलच्या आजूबाजूलाच फेरफटका मारला. आता फिरताना इथे दम लागत नव्हता. गेल्या 8 दिवसात आमच्या शरीराला इथल्या हवेची सवय झाली होती, याचंच हे लक्षण. दुसऱ्या दिवशी यपकाका वेळेआधीच आम्हाला विमानतळावर पोचवायला हजर झाले. सहवासानी प्रेम निर्माण होतं असं म्हणतात, ते काही खोटं नाही.
यप काकांचा निरोप घेताना आपल्या घरच्या कोणा व्यक्तीचा निरोप घेतोय असंच वाटत होतं. सदोदित बरोबर असणारे इथले डोंगर, त्यावरचं चमचमणारं बर्फ, इथलं निळं आभाळ आम्ही फोटोतून व्हिडिओतून घेऊन चाललोय. पण इथली बोचरी थंडी, लांडी लबाडी न करणारी साधी माणसं, जुलैलय हे लडाखी भाषेतले नमस्कार म्हणणारे यप काका, वरचेवर दिसणारे भारतीय सैनिक कॅम्प्स, वाऱ्यावर फडफडणाऱ्या रंगीबेरंगी पताका, एकावर एक रचलेली दगडांची लगोरी, हा आणि असा लडाखचा फील घ्यायचा असेल तर मात्र परत यायला हवं. तुम्ही अवश्य जा. धन्यवाद. नमस्कार, मी प्रणिता कुलकर्णी. यशोवाणी दिवाळी अंकासाठी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे झुळूक. जोडवी वाजवत जेव्हा गेल्या सासुऱ्याला पोरी, जोडवी वाजवत जेव्हा गेल्या सासुऱ्याला पोरी, धिंगण झिम्म वारा होत्या, आता झुळूक झाल्या पोरी. जोडवी वाजवत जेव्हा गेल्या सासुऱ्याला पोरी, धिंगण झिम्म वारा होत्या, आता झुळूक झाल्या पोरी. काडी काडी करून बांधून घेतात खोपा, काडी काडी करून बांधून घेतात खोपा, चिमणूसाठी काळजामध्ये राखून ठेवतात कप्पा. चिमण्या होत्या आधी चिवताई झाल्या पोरी, धिंगण झिम्म वारा होत्या, झुळूक झाल्या पोरी. वारा आता आत बाहेर झुलत नाही फारसा, वारा आता आत बाहेर झुलत नाही फारसा, झुळूक होऊन माहेरी घरात फिरतो दिवसा. पानावरच्या रेषा तळहाती मोजतात पोरी, पानावरच्या रेषा तळहाती मोजतात पोरी, धिंगण झिम्म वारा होत्या, झुळूक झाल्या पोरी. झुल्यावर झुलत झुलत चार झोके घेतात, झुल्यावर झुलत झुलत चार झोके घेतात, भावासाठी झोकात झोका आभाळाला नेतात. झुल्यावर झुलत झुलत चार झोके घेतात, भावासाठी झोकात झोका आभाळाला नेतात. हिरव्यागार बांगडीसाठी माहेर गातात पोरी, हिरव्यागार बांगडीसाठी माहेर गातात पोरी, धिंगण झिम्म वारा होत्या, झुळूक झाल्या पोरी. पदर होतात बाबाचा सांजवेळी पोरी, पदर होतात बाबाचा सांजवेळी पोरी, डोळे पुसतात आईचे माय होऊन पोरी. पदर होतात बाबाचा सांजवेळी पोरी, डोळे पुसतात आईचे माय होऊन पोरी. थरथरणाऱ्या झाडाची माती होतात पोरी, थरथरणाऱ्या झाडाची माती होतात पोरी, धिंगण झिम्म वारा होत्या, झुळूक झाल्या पोरी. धिंगण झिम्म वारा होत्या, झुळूक झाल्या पोरी. धन्यवाद. मी नम्रता विलास देखणे. यशोवाणीच्या दिवाळी अंकासाठी माझा लेख सेवानिवृत्ती हा वाचत आहे. सेवानिवृत्ती. प्रत्येक व्यक्तीची ओळख समाजात दोन गोष्टींमुळे होते: जन्मानंतरचे चिकटलेले नावाचे लेबल आणि नोकरी व्यवसायाचे लेबल. दोन्हीही गोष्टींची सुरुवात एका ध्येयाने होत असते. पाट्या टाकण्यासाठी कोणीच जन्म घेत नाही किंवा नोकरी व्यवसाय करीत नाही. जन्मतःच प्रत्येकाचे स्वचा शोध घेण्याचे आणि त्या परमेश्वरात विलीन होण्याचे ध्येय असते. नोकरी व्यवसाय या गोष्टींद्वारे सुखाने चरितार्थ चालवणे हे सुद्धा प्रत्येकाचे ध्येय असते. या ध्येयाचा प्रवास सतत सुरू असतो. ध्येय म्हटले की मर्यादा आलीच. स्वचा शोध घेण्यासाठी आयुष्य आणि नोकरीसाठी सर्वसाधारणपणे वय वर्ष 60 ही मर्यादा आहेच. 30 वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरीत एकाच ध्येयाने धावल्यानंतर जो एक मुक्कामाचा पडाव येतो तो सेवानिवृत्तीचा. काही क्षणांची उसंत, पुढच्या प्रवासाची तयारी, एक सिंहावलोकन करण्याचा टप्पा. आयुष्याचा तसेच उमेदीतील 30 वर्षांपेक्षा अधिक व्यस्ततेत घालवलेला काळ,
नोकरी आणि संसारात झालेली तारेवरची कसरत, एका वर्तुळासारखा झालेला हा प्रवास, कधी परिघावरून तर कधी केंद्रबिंदूमधून. ही धडपड म्हणजेच जिवंतपणाचे लक्षण मानायचे आणि करता करविता असल्याचा भास निर्माण करायचा. जबाबदारी आणि कर्तव्य यांची सांगड घालता घालता असे लक्षात येते की लग्नानंतर सुरुवातीला दोघे होतो तेच आता देखील आहोत. मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन ते नोकरीला लागले आहेत, पंखात बळ येऊन गगनभरारी घेत आहेत आणि साथीदाराबरोबर घरट्यात रमली आहेत. प्रगतीचा आलेख खूप उंचावलेला असतो. करता करविता कोणी वेगळाच आहे हे जाणवत असते, पण त्याचा प्रयत्नपूर्वक विसर पडलेला असतो. 30 वर्षापेक्षा जास्त उमेदीचा काळ ज्या ठिकाणी घालवलेला असतो त्याच ठिकाणी नारळ आणि शाल याचा स्वीकार करावा लागतो. सेवानिवृत्तीनंतर खरं तर आयुष्यातला एक नवीन टप्पा सुरू होतो. नवीन मार्ग स्वचा शोध घेण्याचा. श्री गणेशा. सुरुवात अशी की जी सहज असावी, आनंद देणारी आणि आनंद घेणारी असावी, हृदयातून आणि हृदयाच्या प्रत्येक स्पंदनातून असावी, जगण्याची उर्मी असावी, जगण्याची स्फूर्ती असावी. खरं तर सेवानिवृत्ती ही एक नवीन ओळख असते, स्वतःची स्वतःशी झालेली. 30-40 वर्षांच्या वृत्तीतून म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार, सुखदुःख यातून बाहेर पडण्याची वेळ. सेवानिवृत्ती स्वीकारायची आणि वृत्ती सोडायची, पण निवृत्त व्हायचे नाही. आयुष्याच्या दैवी देणगीतून निवृत्त व्हायचे नाही. ज्या ज्या वेळेला जे जे होईल ते स्वीकारत जायचे, अगदी सहजतेने आणि आनंदाने. तर अखेरचा हा तुला दंडवत. आयुष्यातील 37 वर्षे व्यतीत करताना सुखदुःखाच्या कडूगोड आठवणी उराशी बाळगून मी आज सेवानिवृत्त होत आहे. आनंदाचा शोध घेत मार्गस्थ होणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य बाकी राहते. श्वासाचा प्रवाह, स्पंदनाचे संगीत ऐकत बुद्धीला आणि मनाला त्या प्रवाहात विसर्जित करणे हाच काय तो प्रवास चालू राहतो. स्पंदनाचा आवाज तोच खरा स्वचा स्वशी झालेला संवाद. ज्याला भावेल तसा तो आतला आवाज, अगदी अनंत स्वरूपात आणि अनंत नामात. आपापल्या परीने या आनंदाचा शोध घेणे हाच निवृत्तीनंतरचा मार्ग. एकदा का हा आनंदाचा ठेवा सापडला की निवृत्तीचा अर्थ उमगायला लागतो. मग बाकी व्यावहारिक पारमार्थिक गोष्टी अगदी आपोआप आणि सहजपणे घडायला लागतात. अगदी स्पंदनातून विश्व निर्मात्यात विलीन होत आपण निवृत्त होतो. हृदयातून जीवनाचा आनंद देणे, हृदयातून जीवनाचा आनंद घेणे, स्वतःचा स्वतःशी संवाद साधणे हेच खरे निवृत्तीनंतरचे जगणे. धन्यवाद.